आज सांगा ना, मुरबाड सारख्या ठिकाणी MIDC एकमेव साधन जिथं आणखी काहीच नाही, पण मुरबाड रेल्वेचा जो प्रस्ताव आहे तो अजूनही प्रलंबितच आहे. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो. 5 वेळा केंद्रीय मंत्रिमंडळ अश्विनी वैष्णव साहेबांची भेट घेतली. रेल्वे आल्याने असं नाही की फक्त रेसिडेन्स होईल, परंतु जो लेबर पाहिजे तो लेबर ही कमी रेटमध्ये मिळू शकतो किंवा येण्या जाण्याची सुविधा होतात. आज आमचे बरेच तिकडचे तरुण कल्याणला, भिवंडी, ठाणा इथं नोकरीनिमित्त येतात, तर त्यांचा जो खर्च होतो ना, तो खर्चही त्यांना परवडणार नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी रेल्वे असणे गरजेचं आहे. आपलं भविष्य खरं म्हणजे ही लहान मुलं जी शिकतात हे आपलं भविष्य, यांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे आणि शिक्षण झालं. का तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. जेव्हा मी माझ्या गावात राहायचो एकदम लहानपणी, मी असं 40 वर्षापूर्वीचा काल बघितलं, शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. तर त्यावेळेस आहे ना, शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे मी घरात भांडणं होणे, दारू पिणे, वाद होणे, त्याचं प्रमाण जास्त हे होतं. खूप प्रमाण होतं. म्हणजे आमच्या गावाचं नाव गुंडवली आहे, पण तेव्हा लोक गुंडवली म्हणून बोलायचे. म्हणजे ते असं बोलायचं का जुनं ते गुंडांची ती वली आली, तुम्ही काही पण म्हणा, त्याच्यामुळे ते गुंडवली नाव पडलं. सत्यता मला माहित नाही, पण हळूहळू शिक्षणाचं प्रमाण वाढलं. आज तुम्ही माझ्या गावात मला खूप मोठा बदल झाला. म्हणजे शेवटी शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. गुंडवलीतून हिरो निर्माण झालेला आहे. आणि माझी तर शासनाकडे विनंती आहे की आरोग्य आणि शिक्षण मध्येही मी बोललो का असं काही करा की जी शाळेत पोरं शिकतात, बऱ्याच वेळा ते IGM ला गेल्यानंतर त्याचे उपचार होत. माझं म्हणणं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांच्यावर फ्रीमध्ये उपचार झाले पाहिजे.